आज आपण लिंबाचं आंबट गोड लोणचं बनवणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हाला दाखवत आहे तरी माझ्या तोंडाला पाणी येत आहे. इतकं टेस्टी लोणचं बनतं लिंबाचं. तुमच्या घरात केल्यानंतर जे कोणी खाईल ना, तुमचं कौतुक केल्याशिवाय अजिबात राहणार नाही. एवढं भारी लागतं लिंबाचं लोणचं. लिंबाचं लोणचं अगदी कमी साहित्यामध्ये आणि इतकं सोपं आहे ना बनवायला. मी इथे 10-12 लिंब स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहेत. प्रत्येक लिंबाचे मी 2-2 तुकडे करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. कट केलेल्या लिंबाच्या खोडीतून सगळं बी आपल्याला काढून टाकायचं आहे. एकही बी राहू द्यायचं नाही. शक्यतो एकही बी राहू देऊ नका, कारण लिंबाचं लोणचं कडू लागतं. कितीही बिया काढल्या तरी पण 1-2 बी राहतच मध्ये. पाहू शकता तुम्ही इथे मी किती बिया काढून घेतलेल्या आहेत सगळ्या. आता पहा, एका लिंबाचे आपण 2 तुकडे करून बिया काढले होते. आता प्रत्येक एक फोडीचे अजून 4-4 फोडी करायचे आहेत, म्हणजे बारीक करायचं आहे. आणि ते आता आपल्याला कुकरमध्ये लावायचं आहे, म्हणून बारीक करून घ्यायचं आहे. आता ह्या सगळ्या फोडी आपण एका स्टीलच्या डब्यामध्ये टाकून कुकरमध्ये लावणार आहोत. आता हा डबा आपल्याला कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये डबा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि वरती झाकण लावून घ्यायचं आहे. बघा, आता मी वरती झाकण लावून घेतलेलं आहे, मध्ये पाणी जाऊ नये म्हणून. व्यवस्थित लावून द्या, मध्ये पाणी गेलं नाही पाहिजे कुकरमध्ये, लोणचं टिकायला हवं. गॅसवर कुकर ठेवून फुल फ्लेममध्ये 5 ते 7 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 6 शिट्ट्या होऊन गॅस बंद केला होता. आता हे कुकर पण गार झालेलं आहे आणि डब्बा बाहेर काढून घेत आहे. बघा, आणि एवढ्या बिया काढून घेतल्या होत्या तरी सुद्धा अजून थोड्या 1-2 बियांमध्ये राहिलेल्याच आहेत. आता त्या मी काढून घेत आहे आणि पाहून घेते की अजून कुठे बी राहिलेली आहे का. बी राहिलं ना थोडा करपपणा जास्त लागतो. नवीन नवीन लिंबाच्या लोणच्याला करपपणा असतोच, पण 2-4 दिवसानंतर मोठल्यानंतर लोणचं छान होतं. आता मी ही लोणचं फोडी सगळ्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे. हे बघा, आता बारीक वाटून झालेलं आहे. आता मी इथं कढई गरम करायला ठेवते गॅसवर. आता कढईमध्ये थोडेसे चिमूटभर बडीशेप टाकलेली आहे, 5-6 मिरी टाकलेली आहे आणि थोडीशी जिरे आहे. हे मी परतून घेऊन त्याला थोडंसं बारीक वाटून घेत आहे. आता मी साखर घेतली. जेवढं लिंबाचा गर काढलेला आहे तेवढीच मी साखर घेतलेली आहे. 1 वाटी मी लिंबाचा गर निघालेला आहे, तर मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता ही सगळी साखर आणि लिंबाचा गर काढलेला मी कढईमध्ये टाकून हलवून घेते. इथं मी 2 चमचे लाल तिखट टाकून घेत आहे. कमी किंवा जास्त तुम्ही टाकू शकता जसं पाहिजे तसं. लाल तिखट टाकल्यानंतर हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. परतून झालं की थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हलवून द्यायचं. टेस्ट येण्यासाठी थोडंसं मी इथं काळं मीठ टाकून घेत आहे. काळ्या मिठाने पण छान चव येते लोणच्याला. थोडीशी बडीशेप, काळी मिरी आणि जिरे टाकून आपण जे पावडर केलं होतं ना, ते सुद्धा मी आता यात टाकून घेते आणि व्यवस्थित हलवून घेते. तर हे आपलं लोणचं आता तयार झालेलं आहे. पाहू शकता कन्सिस्टन्सी. या स्टेजला आपल्याला इथं गॅस बंद करायचा आहे. पहा किती छान कलर आलेला आहे. मैत्रिणींनो, मी नवीन युट्यूबर आहे आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही यानंतर माझी कोणती रेसिपी पाहू इच्छिता ते कमेंट्समध्ये सांगा. तुमची एक कमेंट्स मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते.